तिसगाव नळ योजनेची कमिटी बरखास्त करावी। 155 कोटी रुपये खर्चाच्या स्वतंत्र पाईपलाईनद्वारे मिळणारे पाणी तात्काळ सुरू करण्यात यावे। पांढरीचा पूल येथून येणारे पाणी थेट तिसगावच्या साठवणूक टाकीत टाकण्यात यावं। तसेच वांबोरी चारी योजनेअंतर्गत तिसगावच्या पाझर तलावात पाणी सोडण्यात यावं। या 4 प्रमुख मागण्यांसाठी तिसगावचे सामाजिक कार्यकर्ते मनसूरभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। आज उपोषणाचा 4था दिवस असून प्रशासनानं अद्याप देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगण्यात आलं। या उपोषणामध्ये तिसगाव येथील अनेक महिला भगिनींसह गावातील तरुण देखील सहभागी झालेत। गेल्या अनेक दिवसांपासून तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाणीपट्टी भरून देखील मिरी तिसगाव नळ योजनेचे पाणी तिसगावला नियमितपणे मिळत नाहीये। याला जबाबदार या योजनेची कमिटी असून ही कमिटी तात्काळ बरखास्त करण्यात यावी आणि या योजनेची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे देण्यात यावी। तसेच तिसगावसाठी 155 कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र अद्यापही तिसगावला पाणी मिळालं नाहीये। वांबोरी चारीचे पाणी देखील तिसगावच्या पाझर तलावात पोहोचत नाही। त्यामुळे मुळा धरणातून वांबोरी चारीद्वारे तिसगावच्या तलावात पाणी सोडण्यात यावं। या मागणीसाठी तिसगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। या उपोषणामध्ये मीरा भामरे, अग्नेश साळवे, अलका जाधव, शांताबाई ससाणे, लताबाई खंडागळे, शाबिरा शेख, लालबी सय्यद, बुराक पठाण, वनिता शिंदे खंडागळे, सचिन खंडागळे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दिनांक 23/6/2025 सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहोत। आमची उपोषणाची मागणी ही आहे की मिरी तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समिती जी आहे, ही समिती तिसगावचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न खूप गंभीर करून ठेवलेला आहे। या समितीने पूर्णपणे निष्काळजी समिती आहे, निष्क्रिय समिती आहे। आम्ही सोमवारपासून या ठिकाणी उपोषणाला बसलो। माता भगिनींसह लेकरा बाळांसह या ठिकाणी आमची दखल अद्यापर्यंत घेतली गेलेली नाही। 3 दिवस झाले, आजचा 3रा दिवस आहे। उपोषणकर्त्यामधून 1-2 जणांची प्रकृती खालावलेली आहे। अद्यापर्यंत मेडिकल ऑफिसर या ठिकाणी भेट द्यायला आलेला नाही, इतर आरोग्य कर्मचारी या ठिकाणी भेट द्यायला आलेले नाही। सकाळी फक्त कर्मचारी, पोलीस कर्मचारी येतात, फोटो काढतात, दुपारी येतात, संध्याकाळी येतात, रात्री येतात। फक्त फोटो सेशन हे या ठिकाणी चालू आहे। आमची प्रशासनाला एकच विनंती आहे का सोमवारपासून आम्ही जी विनंती करीत आहोत साहेब, आमची माफक मागणी आहे का मुळा धरणात पाणी आहे, परंतु तिसगावला जे पिण्याचं पाणीचं जे मुळा धरणाचं सोर्स आहे, मुळा धरणात पाणी असून सुद्धा तिसगावकर अद्याप देखील तहानलेले आहेत। 155 कोटीची योजना फक्त कागदावर झालेली आहे, अद्यापर्यंत ती पूर्णत्वास येऊन कार्यान्वित झालेली नाही। आम्हाला आमची फक्त एकच मागणी ही आहे की आम्ही फक्त या ठिकाणी विनंती म्हणून सोमवारपासून प्रशासनाला जागा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही माता भगिनींसह बसलेलो आहोत, लेकरा बाळांसह बसलेलो आहोत। परंतु हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन या ठिकाणी आमची अद्यापर्यंत काही एक दखल त्यांनी घेतलेली नाही। संबंधित अधिकारी अद्यापर्यंत आमच्याकडे फिरकलेले देखील नाहीत। आमच्या या उपोषणाला आणखी तीव्र स्वरूप आणायला आम्हाला भाग पाडू नका। आज या उपोषणाच्या समर्थनार्थ तिसगाव जे आहे पूर्णपणे गावकऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा म्हणून बंद केलेला आहे। आज तिसगाव पूर्णपणे बंद देखील आहे। उद्या आज जर आमची दखल घेतली गेलेली नाही तर उद्या परवापासून हे उपोषण आणखी तीव्र स्वरूपात होणार आहे। आम्ही माणसाच्या पिण्याचा प्रश्न तर तिसगावकरांना आहेच, परंतु जनावरांच्या पिण्याचा प्रश्न देखील खूप तिसगावकरांना भेडसावत आहे। आज सोमवारपासून माणसं बसलेली आहेत। उद्या जर आमची मागणी पूर्ण झालेली नाही तर आम्ही या ठिकाणी जनावरं आणून प्रशासनाच्या दारासमोर बांधू आणि आमच्या सोबत जनावरांच्या पिण्याचा प्रश्न देखील आपण सोडवा। मग हे उपोषण जे आहे आणखीन भडक होणार आहे, याची आपण दक्षता घ्यावी। बोलू उषा अंबादास शिंदे, तिसगाव। पाण्यासाठी आम्ही आज 3रा दिवस उगला, पण पाणीच आम्हाला द्यायना, कोणी आमची दक्षता सुद्धा घ्यायना।
हां लेकरं बाळ म्हातारे कोतारे टाकून आम्ही इथं उपोषणला बसलो. हां कोणाची BP वाढती, कोणाची साखर वाढती. हां तरी पण आम्हाला मेडिकल काय असं कोणी आलं नाही, दवाखान्यातलं तपासायला काय नाही. हां कोणाचे थरथर काप चालत आहेत. हां मग आम्हाला पाण्याची काहीतरी व्यवस्था करावं ना तिसगावला. हां मग आज विचार करा, आम्ही लेकरं बाळ टाकून म्हातारे कोतारे टाकून आम्ही इथं येतो बसतो, येडे म्हणून बसलो का? हां सांगा ना, अपंग माणसं आहे ना काही काही इथं. हां मग कशी दखल घ्याय ना हे साहेब लोक आमची. हां गरिबाची आज कोणी धुण्या भांडे करतं, कोणी शेतातले कामं करतं. हां येडे म्हणून आम्ही 3 दिवस झाले सारखं इथं बसलो का? हां का बरं दखल घ्याय ना हे आमची? हां काय हां काय तर दखल घ्यायला. आज आमचे बसलेले पोरं बी उपोषणला. हां आज त्यांची तब्येत पहा ना तुम्ही येऊन म्हणा. हां का इतकं वाघाचं काळीज आहे का? सांगा बरं तुम्ही. हां 3 दिवस झाले पाणी नाही, थेंब नाही. हां काढणं पाणी सुद्धा जेवत नाही. हां उद्या जर काही करता काही झालं तर मग काय कोणाला काय विचारायचं आम्ही? सांगा बरं साहेब. हां मग तुम्हाला धरू आणि उद्या जर नाहीच तुम्हाला दखल घ्यायची असली तर मग पहा मग पुढची बात काय होणार आहे तिसगावमध्ये बी. हां नाही जर आम्ही गाड्या घोड्या बंद केल्या तिथून पुढं मग हां मग नंतर तुम्ही पळू नका मग.